कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय श्री सिद्धसिंहासन पीठ की जय अखंडानंद रूपाय सूर्य ज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाक्ष गुरवे नमः विज्ञानार्कमरीचिजाल निहता विद्यांधकार व्रजा शब्द ब्रह्म समुद्र मंदर गिरी सिद्धांत बद्धव्रता ब्राह्मी नर्तन रंगभूमिरसना संशोभिताध्यानना सोयं सर्वजगद्गुरुर्विजीयते श्रीमान् प्रभुशङ्करः गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्य सिद्धेर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। स्थूलं युक्त्या निरस्यैवं नभसो निलतामिव देहं सूक्ष्मं निराकुर्या दत्तो युक्तिभिरात्मनः नात्मना न तदंशेण गुणस्वस्थोऽवगम्यते अभिन्नत्वात् समत्वाच्च निरंशत्वात् अकर्मतः योऽयं स्थाणुपुमानेशः पुंधिया स्थाणुधीरिव ब्रह्मा हस्मीति धिया शेषामहं बुद्धिं निवर्तयेत्। इथून दृश्यानुरक्तं तद्दृष्ट दृश्यं द्रष्टनुरञ्जितम् अहं मृत्योभयं रक्तं तन्नाशेद्वैतमात्मनः। श्लोक क्रमांक 53, 54, 55, 56 आणि 57 पर्यंत 4 श्लोकाचा एकत्रित अध्याय क्रमांक 2 53 हां 57 पर्यंत 57 तत्वमसी या महावाक्यातील ज्या 3 पदांचा विचार सिद्धांताने आपल्या समोर मांडलाय, ज्यामध्ये तत्, त्वम आणि असी असे 3 पद आहेत. त्यातल्या माझ्या अनुभवाचं असलेलं जे पद वा माझं सांगणारं जे पद जे त्वम पद आहे, त्या त्वम पदाचा विचार या 2ऱ्या अध्यायात आपण करीत आहोत. त्वम पदाचा विचार करीत आहोत म्हणजे आत्म्याचा विचार करीत आहोत असा आपल्याला विचार करता येतो. आत्मा म्हणजे नेमका काय आहे या गोष्टीचं ज्ञान जोवर होत नाही तोपर्यंत आत्मा कसा आहे या गोष्टीचं ज्ञान कोणत्याही पद्धतीमध्ये त्या व्यक्तीला होणार नाही. अर्थात आत्मा म्हणून जो कोणी मी मूल स्वरूपाने ज्ञान करून घ्यावयाचा आहे वा जसा आहे तसा मला माहिती करून घ्यावयाचा आहे, त्या आत्म्याचं ज्ञान जोवर मला होत नाही शुद्ध स्वरूपात यथार्थ स्वरूपामध्ये प्रमाणाने सिद्ध असं मला जोवर ज्ञान होत नाही तोवर मात्र कोणत्याही पद्धतीमध्ये उद्धाराची वा मोक्षाची कल्पना व्यक्ती करू शकत नाही. त्या त्वम पदाचा निर्णय करीत असताना सुरेश्वराचार्यांनी आपल्याला सांगितलं की आत्म्यापर्यंत जर पोचायचं असेल तर आत्मा राहतो कुठं, तर आत्मा राहण्याचं ठिकाण म्हणून आत राहतो अशा पद्धतीचा विचार त्यांनी केला. आत्मा म्हणजे तूच आहेस असा विचार ज्यावेळी केला गेला त्यावेळी आत्मा मी आहे हे ज्यावेळी समजलं गेलं त्यावेळी व्यक्तीच्या असलेल्या अनंत जन्माच्या ज्या वेगवेगळ्या संस्कारांचा जो काही परिणाम आहे त्या परिणामी करून त्या व्यक्तीला पहिल्यांदा असं वाटू लागलं की आत्मा म्हणजे देह आहे, कारण का स्वतःचा जो देह तोच म्हणजे मी आहे अशा पद्धतीचं ज्ञान त्याला गेल्या अनंत जन्माच्या संस्कारांपासून निर्माण झालेलं आहे वा जशाला तसं ते उत्पन्न झालेलं असं आत्ता अनुभवाला येत आहे. त्यामुळे देह मीच आहे अशा पद्धतीचं जे त्याचं ज्ञान आहे ते ज्ञान देह म्हणजेच आत्मा आहे अशापर्यंत येऊन पोचतं. मग खरा देह म्हणजे आत्मा आहे का या गोष्टीचा विचार करीत असताना त्या आत्म्याचं ज्ञान संपादन करीत असताना सुरेश्वराचार्य आपल्या समोर असं मांडतायत
की आत्म्यापर्यंत जर जावयाचं ठरलं तर विपरीत असलेल्या निश्चयाने, विपरीत असलेल्या ज्ञानाने ज्या ज्या म्हणून गोष्टींचा निश्चय केला त्या त्या सगळ्या असलेल्या निश्चयाचा जोपर्यंत निराश होत नाही, जोपर्यंत लय होत नाही, निराश होणं म्हणजे जो काही विपरीत निश्चय माझा झालेला आहे तो विपरीत निश्चय टाकून देणं आणि जे काही त्याचं खरं स्वरूप आहे त्या खऱ्या स्वरूपाचा मात्र स्वीकार करणं, अशा पद्धतीचा अर्थ निरासाचा आहे. रज्जूच्या ठिकाणी सर्पाची प्रतीती अंधकारादी सगळ्या कारणांमुळे आपल्याला येते. रज्जू म्हणजेच खरा सर्प आहे का? दोरी म्हणजे साप असतो का? दोरी म्हणजे कधीही साप होत नाही. मग दोरी म्हणजे साप आहे हा विपरीत निश्चय नाही का? मी तो केला का केला नाही? ज्यावेळी अंधकारादी सगळं होतं आणि माझेही पूर्वसंस्कार काहीतरी होते आणि मी त्या रज्जूकडे की जी अंधकारामध्ये पडलेली आहे अशा असलेल्या रज्जूकडे ज्यावेळी मी बघितलं त्यावेळी मला रज्जूचं यथार्थ ज्ञान झालं नाही. काहीतरी पडलं आहे असं ज्ञान होऊन त्या काहीतरी पडलं आहे या अशा असलेल्या अनिश्चित, अनिर्णित अशा ज्ञानाचा, या ब्रह्मज्ञानाचा प्रकार काय झाला? त्या ब्रह्मज्ञानाचा प्रकार मात्र ब्रह्मरूप सर्पाच्या उत्पत्तीमध्ये, ब्रह्मरूप सर्पाच्या ज्ञानामध्ये झाला. म्हणजे सर्प आहे अशा पद्धतीचा निश्चय ज्यावेळी मी केला, तो जो सर्प आहे असं जे माझं ज्ञान आहे हे ज्ञान विपरीत की ते खरं ज्ञान आहे, यथार्थ ज्ञान आहे, या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. खरं ज्ञान जर त्याला म्हणायला गेलं तर खरा सर्प तिथे आहे का? जर खरा सर्प तिथे असला असता तर भूतकालातही तो असेलच, वर्तमानात प्रतीतीला येतोय म्हणजे असेलच आणि भविष्यकालातही तो असलाच पाहिजेत. परंतु रज्जूवर प्रतीतीला येणाऱ्या या सर्पाची कल्पना करीत असताना वर्तमान कालामध्ये त्याची प्रतीती येते आणि ज्यावेळी आपण पाहत असतो त्याच वेळी मात्र त्याची प्रतीती येत असते. भविष्य कालामध्ये ज्यावेळी प्रकाश वगैरे इत्यादी होतो आणि रज्जूचं यथार्थ ज्ञान होतं त्यावेळी मात्र सर्पाची अप्रतीती होते. म्हणजे सर्प निघून गेला का गेला नाही? सर्प निघून गेला. सर्पाचं ज्ञान संपलं का संपलं नाही? सर्पाचं ज्ञान संपलं. म्हणजेच काय झालं? तर सर्पाच्या असलेल्या ज्ञानाच्या संबंधाने जो काही ज्ञानाचा प्रकार सर्प आहे असा जो मी निश्चय केला होता तो माझा निश्चय मात्र विपरीत आहे ही गोष्ट सिद्ध होते. मग या विपरीत असलेल्या निश्चयाचा जर विचार केला तर विपरीत असलेला हा निश्चय खरा असतो का? विपरीत आहे ना, मग खरा वगैरे याचा कोणताही प्रकार तिथे समजता येणार नाही. त्यामुळे आत्म्याच्या संबंधाने आत्माच देह आहे असा जो काही माझा विपरीत निश्चय झालेला आहे त्या विपरीत असलेल्या निश्चयाच्या संबंधाने विचार करत असताना आत्म्याचं खरं ज्ञान होईल काय? आत्म्याचं खरं ज्ञान होणार नाही. त्याच्या संबंधाने एक कथा आपल्याला पुराणात सापडते की विरोचन आणि इंद्र हे ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे गेले असताना कशासाठी गेले? आत्मा काय आहे असा त्यांना प्रश्न पडला की आत्मतत्व काहीतरी आहे, मोठा आहे आणि हे कोण सांगेल? पितामह जो ब्रह्मदेव तोच आपल्याला हे सांगेल. आपल्याला त्यांनी उत्पन्न केलं, मनाने त्यांनी उत्पन्न केलं, सगळी सृष्टी त्यांनी उत्पन्न केली. मग असं जर त्यांनी केलं असेल तर तोच आपल्याला मात्र ही गोष्ट निश्चित सांगेल की आत्मा म्हणजे नेमकं काय आहे, सिद्धांत शिरोमणी आहे. मग त्याच्याकडे आपण जाऊन विचारावं. मग त्या विरोचनाकडे तो गेला, ब्रह्मदेवाकडे विरोचन आणि इंद्र हे दोघं जण गेले आणि गेल्यानंतर तिथे काही वर्ष त्यांनी सेवा केली आणि काही वर्ष सेवा केल्यानंतर ब्रह्मदेवाने विचारलं की तुम्ही इथे येताय, सेवा करताय, काय हेतू आहे तुमचा? तुमची सेवा मात्र अशी तुम्ही सेवा केलेली आहे की त्या सेवेने मात्र मी प्रसन्न झालेलो आहे. तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तुम्ही सांगा म्हणजे त्याचं काहीतरी जी काही पूर्णता आहे ती पूर्णता आपल्याला करता येईल. त्यावेळी दोघंही पुढे बसले आणि पुढे बसून दोघांनी प्रश्न केला की आम्ही इतकी वर्ष सेवा जी करतोय ती सेवा कशासाठी करतोय? आत्मा म्हणजे काय हे आम्हाला जाणून घ्यायचे, आत्म्याच्या संबंधाने आम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यायचे. विरोचन म्हणजे प्रल्हादाचा पुत्र, म्हणजे प्रल्हाद जो भक्त आहे त्याचा पुत्र विरोचन म्हणजे असुर श्रेष्ठ आहे. बळीचा बाप. हा, बळीराजाचा बाप तो विरोचन तिथे आहे. तर त्या दोघांनी प्रश्न केल्यानंतर ब्रह्मदेवानी सांगितलं इकडे तलाव आहे, सरोवर आहे, दिव्य सरोवर आहे. त्या सरोवरात जाऊन बघितल्यानंतर आत्म्याचं ज्ञान होतं. मग तिथे जाऊन तुम्ही पहा. म्हणजे काय? दर्पण आहे ना तो,
तलाव म्हणजे दर्पण आहे, तिथे बघितल्यानंतर तुम्हाला ज्ञान होईल. दर्पण जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीचं ज्ञान व्यक्तीला होणार नाही स्वतःच्या संबंधाने, असा विचार आपल्याला करता येतो. चांगदेव 65 मध्ये सुद्धा याच गोष्टीचं रूपक करून मौलींनी म्हणले की या ओवींना जो दर्पण करेल तो आत्मसुखाला प्राप्त होईल. आत्मा एवढी या सुखा प्राप्त होई जे. म्हणजे या ओवींना दर्पण करा, म्हणजे आपलं काय स्वरूप आहे ते स्वरूप मात्र त्या ओवींच्या माध्यमाने तुम्ही शोधा पडताळा, म्हणजे तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होईल. ब्रह्मदेवानी हीच गोष्ट सांगितली, तर सरोवरात जा आणि तुम्ही तिथे पहा, म्हणजे तुम्हाला आत्म्याचं ज्ञान होईल. ही गोष्ट पाहिली, ऐकली, गेले सरोवरात, त्यांनी डोकावून पाहिलं, दोघांनी पाहिलं. दोन भिन्न वृत्त्या आहेत, दोन भिन्न अंतःकरण आहेत, भिन्न अधिकार आहेत. दोघांनी पाहिल्यानंतर प्रत्येकाला दिसलं काय? चेहरा. प्रत्येकाला दिसलं काय? देह. दोघांनाही तीच गोष्ट दिसल्यानंतर ते तिथे आले ब्रह्मदेवाच्या पुढं आणि ब्रह्मदेवाने विचारलं, झालं का आत्म्याचं ज्ञान? आत्म्याचं ज्ञान झालं. विरोचन म्हणलं, आत्म्याचं ज्ञान झालेलं आहे मला. आत्मा म्हणजे काय तिथे त्यांनी कथन नाही केलं. तो उठून गेला, झालंय, मग आता तू जाऊ शकतोस. तुझी जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण जर झाली असेल आणि तुला जर ते वाटत असेल तर तू आता राहू नकोस, तू तुझ्या राज्याला निघून जा. विरोचन म्हणला, मला आत्म्याचं ज्ञान झालेलं आहे, आणि तो निघून गेला. आणि तो स्वतःच्या राज्यात येऊन त्यांनी असुरांना सांगायला चालू केलं की आत्मा म्हणजे काय असते. ब्रह्मदेवानी मला सांगितलं आत्मा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, आत्मा म्हणजे देहच आहे, हा देहच आत्मा आहे, यालाच परिपुष्ट करा. यालाच जेवढं परिपुष्ट करता येईल तेवढं जर केलं तर तोच एक पुरुषार्थ आहे. खावा प्या, कर्ज काढा. चार्वाक नावाचं जे मत आहे ते चार्वाक नावाच्या मताचा हा आधी पुरुष आहे विरोचन. त्यांनी ते मत काढलं आणि तिथून त्यांनी सांगितलं देव वगैरे इत्यादी काही मानायचं कारण नाही, केवळ आत्मा हा मुख्य आहे आणि आत्मा म्हणजे देह आहे, अशा पद्धतीचं मला ज्ञान झालेलं आहे. आणि ब्रह्मदेवानी ते दिलेलं आहे. देणारा ब्रह्मदेव, ऐकणारा विरोचन, आणि या दोघांनाही प्रमाण मानणारा सगळा असुर समुदाय. देणारा मोठा आहे ना आणि घेणाराही मोठा आहे ना, मग त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची बुद्धी लावायची नाही असं समजणारा असुर समुदाय असतो. त्यामुळे कुणीतरी म्हटलं आणि जशाला तसं आम्ही स्वीकारलं, कोणत्याही पद्धतीचा तर्क आणि शास्त्र प्रमाणाचं साह्य न घेता, तर लक्षात घ्या असुर बुद्धी त्याच्यापाशी. असुर बुद्धी म्हणजे जड बुद्धी आहे, अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. त्या विरोचनाने ठरवलं आत्मा म्हणजे देह आहे, देह म्हणजेच आत्मा आहे. इंद्रालाही पहिल्यांदा वाटलं की बाबा देह म्हणजेच आत्मा आहे, कारण का दिसतंय तर खरं ते. विरोचन निघून गेला, इंद्रही निघून चालला आणि जाता जाता त्याला वाटू लागलं की हा देह जर आत्मा असेल तर लोक म्हातारे होतात, मरतात, आणि ब्रह्मदेव तर म्हणले आत्मा नित्य, आणि देह जर आत्मा म्हटला मग हे मरणं कसं काय याच्या मागे आलं? याच्या मागे वृद्ध होणं कसं काय आलं? याच्या मागे वाढणं कसं काय आलं? याच्या मागे जन्मणं कसं काय आलं? सगळ्या गोष्टी याच्या मागे येतात तरी कशा? आणि आत्म्याचं स्वरूप तर त्यांनी वेगळं सांगितलं. हे काहीतरी वेगळं आहे, देह म्हणजे आत्मा नाही असं मला वाटतंय. तर अजून ब्रह्मदेवाला विचारू म्हणून इंद्रही त्यांच्या पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेला आणि ब्रह्मदेवानी त्या इंद्राचा तो प्रश्न ऐकल्यानंतर समाधान व्यक्त केलं आणि त्यांनी सांगितलं तुला असलेली शंका बरोबर, झालेलं ज्ञान बरोबर चुकीचं ही विचारणा नाही, असलेली शंका बरोबर आहे, कारण का शंका पुढे जाण्याची आहे ना. मग त्या दृष्टीने विचार केला असता ब्रह्मदेवानी आत्मज्ञान काय आहे, आत्म्याचं स्वरूप काय हे त्याला कथन केलं. सांगण्याचा हेतू असा आहे की देह आत्मा हे मानलं का मानलं नाही. कोणाच्या उपदेशाच्या उपरांत सुद्धा विपरीत निश्चय ढळला नाही. ब्रह्मदेवाचा उपदेश झाला तरी मागील असलेल्या जन्मातला जो विपरीत निश्चय, तो विपरीत निश्चय ढळत नाही, तो मानून घ्यावा लागतो. स्वतःच्या अंतःकरणाचा तेवढा अधिकार निर्माण करावा लागतो, स्वतः तेवढं कष्टावं लागतं, स्वतः तेवढी बुद्धी वापरावी लागते, तेवढं शास्त्र प्रमाणाचं साह्य घ्यावं लागतं, तेवढी शास्त्रनिष्ठा जपावी लागते. म्हणजे मग त्याच्या ठिकाणी मात्र अशा पद्धतीने विपरीत निश्चयाचा निराश करण्याची पद्धती येते. नाहीतर विपरीत निश्चय तो व्यक्ती टाकू शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये काही जर दुर्बुद्धी, दुष्तर्क जर काही असेल तर त्या कुतर्काचा विचार करीत असताना तो कुतर्क कोणाच्याही कधी जात नसतो, कारण का त्यांनी ठाम समजूत केलेली असते, हेच आहे हेच आहे हेच आहे. मग याला उत्तर काय दिलं जातं? अनेक पद्धतीने उत्तर दिल्यानंतर सुद्धा
शेवटी सांगितलं जातं कालाने या माणसाला लक्षात येईल. काळ हे याला उत्तर आहे. अशा पद्धतीचं उत्तर देऊन काही विवेकी असलेली मंडळी शांत होतात. कारण का कोणत्याही प्रमाणाला तो मानायला तयार नसतो. केवळ तर्क हा प्रमाण आहे अशा पद्धतीचा विचार करणारा जर व्यक्ती असला तर त्याला बुद्धिनिष्ठ जरी म्हटलं गेलं तरी खरी बुद्धिनिष्ठता केवळ तर्कावर अवलंबून नये असं नाही. आज कोणता तरी व्यक्ती तुझ्या तर्काला उत्तर देण्यासाठी जरी समर्थ नसला तरी तुझ्यापेक्षा जास्ती बुद्धिमान व्यक्ती आला तर तुझं सगळं तर्काचं साम्राज्य संपत का संपत नाही. म्हणजे संपत ते खरं मानायचं कसं, त्याला सिद्धांत मानायचा कसा. सिद्धांत मानित असतानाच विचार करावा लागतो की जो भूतात वर्तमानात आणि भविष्यात कोणत्याही पद्धतीमध्ये रद्द होणार नाही, त्याच्यामध्ये कधीही बदल होणार नाही अशा पद्धतीचा आपल्याला विचार करावा लागतो. माती आहे, मातीला मातीच म्हणणार ना का भविष्यात काही वेगळं होणार आहे नाही, हा सिद्धांत आहे. माती मग तिचे गुणधर्म सांगितले, गंध नावाचा गुण आहे तिचा. आता मातीला तुम्ही काही वेगळं म्हणत असता, भाषेत वेगवेगळेपणा असेल पण गंध नावाचा गुण जशाला तसं राहील ना. लक्षण गंधवती पृथ्वी या एका असलेल्या लक्षणाचा विचार केला तर ते जे लक्षण आहे ते लक्षण मात्र सदैव चालू राहील का चालू राहणार नाही. सदैव ते लक्षण चालू राहणार. म्हणजे कधी त्याला बाधा येईल का, कोणत्याही पद्धतीची त्याला बाधा येणार नाही अशा पद्धतीचा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे सिद्धांत अशा पद्धतीचा मानावा लागतो. स्थूल देहाचा विचार केला, स्थूल देह आत्मा मानायचा का तर तो आत्मा नाही अशा पद्धतीचा विचार आपण मागं करून आलो. मग आता एक स्थूल देह मला आहे असा काही प्रकार नाही. स्थूल देहाचं होणारं चलन वलन ही सगळी प्रक्रिया ही कोणाच्या आधाराने होते. व्यक्ती जिवंत असेल तर शरीर चालतं आणि मृत असेल तर चालतं. चार चौघाच्या खांद्यावर चालत नाही असं होत नाही, चालतं. शरीराचं चलन वलन, शरीराचा होणारा सगळा व्यवहार, हा सगळा व्यवहार होतोच कुणामुळे, प्राणामुळे होतो असा आपल्याला विचार करावा लागतो. प्राण आहे, इंद्रिये, अंतःकरणे, ज्ञानग्राहक सामुग्री आहे, समुदाय आहे तिथे. मग या अशा असलेल्या गोष्टींचा विचार केला तर केवळ एकच उपाधी मी घेऊन बसलोय असं आपल्याला म्हणता येत नाही. जर एकच उपाधी घेऊन मी बसलो असं जर म्हटलं असतं तर केवळ जड असलेला हा देह की जो अव्यवहार्य आहे, कोणत्याही पद्धतीचा व्यवहार हा करू शकत नाही, अशा असलेल्या देहाने दगडासारखा व्यवहार झाला असता. दगड निश्चित पडलाय, हा देहही निश्चित पडला असता. हा देह ज्या अर्थी चालतोय त्या अर्थी वेगळं काहीतरी याच्यामध्ये अजून आहे अशा पद्धतीचा आपल्याला विचार करता येतो. शास्त्रकारांनी ती गोष्ट सांगत असताना पुढे सांगितलं की स्थूल देह जसा प्रतिबंध निर्माण करतो आत्म्याकडे जाताना, का आत्म्याकडे जाताना प्रतिबंध निर्माण करतोय तर आत्मत्वाचा आरोप विपरीत निश्चयामुळे या स्थूल देहावर मी करतो का करत नाही, केला का केला नाही, केला न किती आत्मत्वाचा आरोप केला. आत्म्याचं चिंतन ऐकणाऱ्या व्यक्तीच्या वा सांगणाऱ्या व्यक्तीच्या सांगत असताना पाठीवर पाल पडली तर दचकतो, टोचला तरी दचकतो. किती आत्मत्वाचा निश्चय देहाच्या विषयी, हा निश्चय खूप मोठा आहे. तो असा सहजी जात नाही. एक काटा जरी टोचला तरी त्या काटा टोचल्यानंतर त्याला दुःख होतं का होत नाही, त्याला ज्ञान होतं का होत नाही. देह मीच आहे, देह हाच आत्मा आहे असं समजून राहणाऱ्या व्यक्तीच्या संबंधाने अशा पद्धतीचा निश्चय असतो असा आपल्याला विचार करता येतो. जो देह नाही, देह आत्मा नाही असा विचार करतो त्याच्या संबंधाने सुद्धा दुःख न होण्याची प्रक्रिया होते काय. काटा त्या माणसाला टोचला, एखादा ज्ञानी असला आणि त्याला काटा टोचला, त्याला दुःख होणार का होणार नाही, त्यालाही दुःख होईल. जर तो व्यवहार दशेत असेल तर त्यालाही दुःख होतं. कारण का व्यवहाराची सामुग्री तिथे, व्यवहार होईलच तो या देहाने होईल आणि तो व्यवहार दशेत आला की त्यालाही आपल्यासारखं दुःख व्हायला चालू होतं. पायाला ठेच लागली, तू पडणार का पडणार नाही, मागून कुणी ढकललं पडणार का पडणार नाही. ज्ञानी झाला म्हणजे काही कुणी ढकललं असता, कुणी काही केला असता त्याला काहीच होत नाही असं होत नसतं. ज्ञानाचा आणि या देहाचा काही विचार नाही, आपल्या असलेल्या विचाराचा आणि या देहाचा काही विचार येतो काय, संबंध आहे काय, कोणताही संबंध येत नाही. मग ज्ञान आहे, आत्म्याचं ज्ञान आहे, सूक्ष्म ज्ञान आहे, मूल स्वरूपाचं ज्ञान आहे, त्याचा आणि या देहाचा तरी कसा काय विचार येतो. उलट पक्षी असा आहे की ते ज्ञान होत असताना या देहाला बाजूला सारून ते ज्ञान आम्ही प्राप्त करून घेतले.
त्यामुळे याचा काही संबंध लागणारच नाही. याची असलेली जी क्रिया आहे ती क्रिया मात्र याच्यासोबत जशाला तशी चालू राहते असा आपल्याला विचार करता येतो. हे प्रतिबंधक आहे. मग हे प्रतिबंधक आहे हे केवळ विपरीत निश्चयाच्या जोरावर प्रतिबंधक आहे. मग या स्थूल देहाचा निराश करीत असताना आपल्याला एक युक्ती दिली. कुठेतरी शास्त्र प्रमाणाच्या सह्याने देह आत्मा नाही ही जरी गोष्ट सिद्ध होत असली तरी याचा निराश करायची युक्तीच लागते ना. याचा निराश करावा कसा, याला बाजूला कसं सारावं, हे नाही ही गोष्ट खरी आहे. पण हे नाही हे सांगत असताना सुद्धा याचा निराश करावा याची प्रक्रिया सांगत असताना सुद्धा काहीतरी युक्ती आपल्याला सांगावी लागते. आणि ती युक्ती सांगताना सांगितलं की हा याच्या ठिकाणी जो देह आहे हा देह याचा व्यवहार करीत असताना तो व्यवहार मी आहे म्हणून करता की माझा आहे म्हणून करता, दृश्यत्वाने याचा व्यवहार करता की द्रष्टेपणाने याचा व्यवहार करता, जे जे म्हणून मला भासतं, जे जे म्हणून मला दिसतं ते ते माझ्याकडून प्रकाशित होतं. आणि जे जे माझ्याकडून प्रकाशित होतं त्याचा प्रकाशक मी होतो. आणि जो जो म्हणून मी प्रकाशक होतो आणि ज्या ज्या म्हणून ज्याचा प्रकाशक होतो तो तो असलेला प्रकाशित होणारा प्रत्येक पदार्थ माझ्यापेक्षा वेगळा राहील का एक राहील. जो द्रष्टा आहे, जो बघणार आहे, तो ज्याला बघतोय तो पदार्थ हे एक असतात काय. बघणारा वेगळा आणि ज्याला पाहतोय जो विषय तो पदार्थ वेगळा असंच होऊ शकतं का. द्रष्टा आणि दृश्य एकच असतं. द्रष्ट्याचा आणि दृश्याचा भेद असतो की अभेद असतो, या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. पांडुरंगाकडे आपण बघू लागलो, पांडुरंगाच्या मूर्तीकडे आपण बघू लागलो. पांडुरंग म्हटल्यानंतर तत्वाकडे जायचं नाही. आत्ता चाललेल्या उदाहरणाच्या दृष्टीने मूर्ती घ्या. पांडुरंगाच्या मूर्तीकडे बघू लागलो. पांडुरंगाची मूर्ती म्हणजे मी होतो का. मूर्ती समोर आहे, मी स्वतंत्र आहे. जो बघणार आहे तो स्वतंत्र राहतो आणि जे बघितलं जातं ते स्वतंत्र असतं. अशा पद्धतीचा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजेच द्रष्टा आणि दृश्यामध्ये भेद आहे का भेद नाही अशा पद्धतीचा भेद आपल्याला तपासावा लागतो. का तपासावा लागतो. मी त्याला त्याचं प्रकाशित करणारा होतो, प्रकाशक मी त्याचा होतो आणि तो प्रकाशित होणारा अशा पद्धतीचा असतो. जो जो म्हणून प्रकाशित होणार आहे तो तो जड पदार्थ आहे असा विचार करा. जो जड आहे त्यालाच अन्याकडून प्रकाशनाची अपेक्षा असते आणि अन्याकडून जर त्याचं प्रकाशन झालं तर तो प्रकाशित होतो. आणि असा प्रकाशित जर तो झाला तर त्याचं ज्ञान जो प्रकाशक आहे त्याला होतं असा आपल्याला विचार करता येतो. दगडाचं ज्ञान होतं कोणाला. दगडाला दगडाचं ज्ञान होतं काय. शेजारी पडलेला दगड दुसऱ्या दगडाला बोलतो काय तू चांगला दगड आहेस, तू काळा दगड आहेस, मी गोरा दगड आहे असं म्हणतो काय. ज्ञान एकमेकाचं एकमेकाला होतं काय, होत नाही. मग होतं कोणाला. जो कोणी बघणार आहे, प्रकाशक जो आहे म्हणजे जो चेतन आहे त्याला ते ज्ञान होत असतं, इतरांना ते ज्ञान होत नसतं. चेतनाच्या संबंधाने विचार केला असता तो प्रकाशक होतो का होत नाही. आत्म्याच्या प्रकाशाने सगळेजण प्रकाशित होतात. यस्य भासा सर्वमिदं विभाती, विभाती यस्य भासा सर्वमिदं हा ऐसा. श्रुती काय वायसा ढेकरू देती. अनुभवामृतामध्ये माऊली म्हणतात, या श्रुतीचा अनुवाद करतात. त्याच्या असलेल्या एकट्याच्या प्रकाशाने सगळेजण प्रकाशित होतात. म्हणजे काय, त्याचा एकट्याचा प्रकाश मात्र सगळीकडे चालतो असा आपल्याला विचार करता येतो. स्वयं प्रकाशवान असा असलेला कोण आहे तर एकमेव आत्मा आहे असा आपल्याला विचार करावा लागतो. का असा विचार करावा लागतो. कारण का त्या एकट्या असलेल्या साक्षीच्या जोरावर सगळ्यांचं प्रकाशन होतं. मला ज्ञान होतं. स्वतःच्या असलेल्या माझ्या ज्ञानाचा विचार केला असता मला ज्ञान होतं ही प्रक्रिया तरी मानावी लागेल का मानावी लागणार नाही. मला ज्ञान होतं ही प्रक्रिया मानावी लागेल. घटाचं होईल, कशाचं होईल, कोणाचंही ज्ञान होईल. अन्य अन्य लाख पदार्थ आहेत, अनंत भेदाने असलेले पदार्थ आहेत. त्या सगळ्या पदार्थांचं ज्ञान ज्या अर्थी मला होते त्या अर्थी प्रकाशन करणारा मी आहे. आता मी कोण. अंतःकरणाने मी या सगळ्या गोष्टींचं ज्ञान संपादन करतो. अंतःकरणाचं तरी प्रकाशन होते का होत नाही या गोष्टीचा विचार केला तरी माझं मन कसं, माझं अंतःकरण कसं, मी किती पाण्यात आहे या गोष्टीचं ज्ञान मला होतं का होत नाही
कुठल्याही गोष्टीचं मला ज्ञान होतं. स्वतःच्या मनाची पडताळणी सुद्धा तो व्यक्ती स्वतः करू शकतो. या गोष्टीचा विचार केला असता अंतःकरण एक ज्ञानाची सामुग्री माझ्या ठिकाणी आहे, तेवढी जर एक सोडली तर दुसरी कोणतीही ज्ञानाची सामुग्री माझ्या ठिकाणी नाही. डोळे आहेत, हात आहेत, पाय आहेत, इंद्रिय आहेत, हे ग्रहण करतात आणि अंतःकरणाकडे घेऊन जाऊन तिथे निश्चय, तिथे आकार प्राप्त करून देतात आणि तिथे ते अंतःकरण निश्चय करतं. जरी डोळ्यांनी घट पाहिला आणि अंतःकरण जर थाऱ्यावर नसेल तर घटाचं ज्ञान होतं का? घटाचं सुद्धा ज्ञान होत नाही. जर साध्या घटाचं ज्ञान होत नसेल तर परमार्थामध्ये असलेला व्यक्ती जर मन एकाग्र करू शकत नसेल तर त्याला ईश्वराचं ज्ञान होईल, आत्म्याचं ज्ञान होईल, परमार्थाचं ज्ञान होईल, मार्गाचं ज्ञान होईल, निदान काय करायचे याचं तर ज्ञान होईल काय? याचंही ज्ञान होणं शक्य नाही, असा आपल्याला विचार करावा लागतो. इंद्रिय काम काय करतायत? आकाराला प्राप्त करून देत आहेत. बाहेर काय आहे एवढं फक्त आत नेऊन त्या अंतःकरणाला सांगतायत आणि अंतःकरण त्या आकाराला प्राप्त होतंय. आता अंतःकरण सुद्धा उत्पत्तीचा विचार केला असता पंचमहाभूत कार्य, पंचमहाभूत आणि त्याचा सत्वगुण आणि या सत्वगुणांचं एकत्रीकरण, स्वतंत्र स्वतंत्र सत्वगुण. इथे गंमत अशी आहे, सगळी सृष्टी पंचीकरणाची आहे. सगळी सृष्टी केवळ अंतःकरण असे की या अंतःकरणामध्ये ज्या अंतःकरणाची उत्पत्ती होत असताना पंचीकरणाचा विचार न करता प्रत्येक असलेल्या 5 महाभूतांचं जो सत्वगुण आहे त्या सत्वगुणाचं एक अधिकरण करून दिले. तिथे पंचीकृतता नाही, ही गोष्ट मात्र निश्चित लिहून दिलेली आहे. पंचीकरण नावाचा जो ग्रंथ आहे शंकराचार्यांचा, त्या शंकराचार्यांच्या ग्रंथावर सुरेश्वराचार्यांनी जी वार्तिक लिहिलं त्या वार्तिकाचं अध्ययन केलं तरी आपल्याला गोष्ट लक्षात येते की याच्यामध्ये पंचीकृतता नाही, 5 जणांचा सत्वगुण आहे, एकत्रित आहे पण मिसळलेला नाही, अधिकरण आहे. आत्मा अंतःकरण, अंतःकरणाच्या मागे हा आत्मा, आता मागे आता आत्मा शरीराशी संबंधित एवढे आहेत त्या पंचीकृत झाले नाही. तसं तर पंचमहाभूत आहे. फक्त पंचीकरणाचा अर्थ असा आहे की आपण मागे ज्यावेळी विचारसागराचा पाठ घेतला होता त्यावेळी पंचीकरण सांगत असताना एक अष्टमांश प्रक्रिया सांगितली. एक महाभूताचा मुख्य भाग घ्यावा, अर्धा भाग महाभूताचा एका, आणि राहिलेल्या अर्ध्या भागामध्ये 4 भाग 25-25% भाग इतर 4 महाभूतांचे घ्यावे, म्हणजे जी गोळाबेरीज होते ती गोळाबेरीज पंचीकरण आहे असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे आता हा देह आहे किंवा माती आहे, पृथ्वी आहे, मग पृथ्वी पंचीकृत का अपंचीकृत? ही अपंचीकृत पृथ्वी नाही. नाही ना, पंचीकरणामध्ये एकाचा मुख्य भाग आहे, एक महाभूत मुख्य आहे आणि राहिलेले 4 काही अंशाने 25%, एक अष्टमांश अंशाने येऊन मिसळलेले. इथे भानगड काय? सत्व रज तम सगळ्यांनी एकत्रित आहेत पंचीकरणामध्ये. इथे गंमत अशी आहे, केवळ एक सत्वगुण घेतला प्रत्येकाचा, 2 तर सोडून दिले. ज्ञान ग्राहकता आहे ना, ज्ञान ग्राहक. ज्ञान कधी होतं त्याचा विचार करीत असताना शास्त्राने सांगितलं जोपर्यंत सत्व नाही तोपर्यंत ज्ञान होत नाही. व्यक्ती शांत असल्यावर ज्ञान होतं का? कधी ज्ञान होतं? शांत लागेल ना, स्थिर लागेल ना, वृत्ती काही एक क्षणाची का होईना स्थिर लागेल. गोंधळामध्ये सुद्धा ज्ञान प्राप्त होत असताना एक क्षण स्थिर होईल का? होणार नाही. एक क्षण स्थिर होईल. एका महात्म्याचं वचन मी ऐकलं होतं. काय वचन आहे त्याच्यामध्ये? व्यक्ती असतो ज्यावेळी क्रोधाला येतो त्यावेळी तो भूतकाळात जगत असतो. कारण का भूतकाळातल्या काही गोष्टींचा राग, हे हा मला बोलला, हा मला बोलला, आणि तो रागाला आत्ता येत असतो. म्हणजे काय झाला? तो त्याचं जीवन कोणतं चालू झालं? भूतकाळातला विचार करीत आहे. क्रोधाला आला, भूतकाळात आहे, चिंता करू लागला. चिंता कशाची? मागच्याची, चालू असलेल्याची नाही. चिंता करू लागला की भविष्यात जगतो.
भविष्यात जगण्याचं साधन आहे, चिंता करत राहा. तसं या सगळं शिकवायचं. आणि वर्तमान काळात जगत असेल तर तो शांतच असतो. वर्तमान काळात कधी जगतो व्यक्ती? शांत असल्यावरच जगतो. ज्ञान भूतकाळात होतं का भविष्य काळात होतं? शांत अशांत भूतकाळ, नाही नाही, वर्तमान, ज्ञान होतं कशात? हा तेच सांगायलो. पंचीकृत आहे का नाही? नाही मग तेच सांगायलो. ज्ञान होतं कधी? वर्तमानात होतं. भूतकाळात होतं का भविष्य काळात होतं? वर्तमानात. आणि वर्तमानात जगण्याचा प्रकार काय? शांत असेल तर. म्हणजे ज्ञान सामुग्री, ज्ञान ग्राहकता जोवर माझ्यापाशी येत नाही तोवर मात्र मी वर्तमानात आहे असं मला म्हणता येत नाही. आणि वर्तमानात राहायला शांतच राहावं लागतं. आणि शांततेला सत्वाची अपेक्षा आहे. म्हणजे ज्ञानाला सत्वाची अपेक्षा झाली का झाली नाही? मग अंतःकरण आहे जे ज्ञान घेतं त्याच्यापाशी असलं काय पाहिजे? केवळ सत्व लागतं. दुसरं तिसरं काही लागणार नाही. त्यामुळे अंतःकरणाची निर्मिती करीत असताना केवळ सत्वगुणाचा आश्रय केला, दुसऱ्याचा आश्रय केला का? भगवद्गीतेमध्ये सत्वात संजायते ज्ञानम अशा पद्धतीचं वचन, सत्वापासून ज्ञान होतं अशा पद्धतीचं एक वचन आपल्याला येतं. सत्वगुण हा अंतःकरणाच्या निर्मितीसाठी पाहिजेत अशा पद्धतीचा विचार शास्त्राने मांडला. आता पंचीकरणाचा विचार केला तर पंचीकरणामध्ये केवळ सत्वगुण घेतला बाजूला, याचा सत्वगुण मोठा आणि बाकीचे सत्वगुण लहान थोडे थोडे घेतले तर अशी गंमत होईल. समजा कल्पना करा, अंतःकरण निर्माण करीत असताना आकाश नावाच्या महाभूताचा सत्वगुण अर्धा आहे. पंचीकरणाची प्रक्रिया ही आहे. एक अर्धा आणि बाकीचे अर्ध्यात चार. आकाश नावाच्या महाभूताचा एक सत्वगुण घेतला अर्धा आणि बाकीच्यांचे थोडे 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 घेतले. मला ज्ञान सगळ्यात जास्ती कोणाचं व्हायला पाहिजे? आकाशाचं ज्ञान व्हायला पाहिजेत. म्हणजे कोणाचं ज्ञान व्हायला पाहिजेत? आकाशापासून उत्पन्न जो शब्द झाला त्याचं. म्हणजे काम कोणी जास्ती केलं पाहिजे? कानाने. मग कानाने जर काम जास्ती व्हायला पाहिजे तर डोळ्या ह्यांचं जे काम आहे हे काम कमी व्हायला पाहिजेत का नको? कमी व्हायला पाहिजेत. म्हणजे काय व्हायला पाहिजेत? माझा जो निश्चय आहे सगळा असलेला व्यवहारातला सुद्धा तो निश्चय व्हायला कशाने पाहिजेत? कानानेच व्हायला पाहिजेत. होतो का? जर मी म्हटलं कंबुग्रीवादिमान आकाराचा तांब्या असतो, आता निश्चय होतो का? कळतं का कंबुग्रीवादिमान म्हणजे काय? तसं होत नाही. ज्या प्रमाणात कानाने माझा निश्चय होतो तेवढ्याच प्रमाणात नेत्रानेही निश्चय होतो. जेवढा शब्द मला कळतो तेवढंच मला रूपही कळतं. जेवढं रूप कळतं तेवढा स्पर्शही मला कळतो. शब्द स्पर्श रूप रस गंध या पाचींची व्यवस्था समसमान रूपात आहे ना. एखादा व्यक्ती नॉर्मल आहे म्हणजे काय? पाची असलेल्या या विषयांचं ग्रहण समसमान रूपामध्ये त्याला होते. जास्ती कमी काही नाही, समसमान रूपामध्ये होते. तो व्यक्ती नॉर्मल आहे. मग समसमान रूपात होईलच कधी? स्पर्शही मला कळतोय, गंधही मला कळतोय, विशिष्ट पद्धतीत कळतोय आणि सगळं ज्या अर्थी मला होते आणि भेळ मिसळ न होता ही सगळी गोष्ट होते त्या अर्थी मला समजून काय घ्यावं लागतं? मला समजून घ्यावं लागतं की एकाच महाभूताचा कोणता तरी उत्कर्ष त्या अंतःकरणाच्या निर्मितीमध्ये घेतला नाही, समसमान रूपामध्ये. आणि त्या महाभूतांचा सत्वगुण मात्र निर्धारित केलेला आहे. म्हणजेच काय आहे? एकत्रीकरण करणं आणि पंचीकरण करणं ही गोष्ट निराळी. एकत्रीकरणाचा इथं विचार एका अधिकरणात आणून बसवणं नाही नाही, ते तर आहेच आहे ना, ते आहे. मग एकाचा उत्कर्ष होतो ना, एकाचा उत्कर्ष होतो तिथं. कारण का इंद्रिय गोलक संपली, त्याच्या अंतःकरणाची स्थिती संपलेली नाही. समजा त्याला डोळे जर कल्पना केली आणि बसवले आणि त्याला दिसू लागलं तर दिसतं का? दिसत नाही. त्याला नंतर दिसेल का? दिसणार नाही. दिसेल ना. आणि समजा जर असं म्हटलं तर गोलक गेलं, तिथली पॉवर संपली, एकाचाच उत्कर्ष झाला. आता किती डोळे चांगले लावले तरी त्याला दिसायला नको, कारण का ते संपले ना ते. किंवा हळूहळू हळूहळू मंद मंद करीत करीत अभ्यासाने आता वृद्धी होईल असं होत नाही. दिसायला जसं आपल्याला दिसत तसं त्याला दिसायला चालू होईल. जिथल्या तिथे ती ज्ञानग्राहक सामुग्री राहते. आता मंदावणे नावाची जी प्रक्रिया आहे, बुद्धी मंदावणे,
की काय आहे, इथल्या असलेल्या सत्वगुणावर काहीतरी आच्छादन येते, ती मंदावणे नावाची प्रक्रिया असते. त्याला शुद्ध करणं, त्याला तीव्र करणं म्हणजे कुशाग्र बुद्धीचं लक्षण आहे. आता गंमत अशी आहे, व्यवहारामध्ये आपण कुशाग्र बुद्धिवाला म्हणजे हुशार समजतो. सुरेश्वराचार्यांनी एका ठिकाणी इथं लिहिलं की कुशाग्र बुद्धिवाला म्हणजे कोण आहे, तर ते म्हणतात की कुशाग्र बुद्धिवाला म्हणजे कुटील तर्क करणारा. कुशाच्या आग्राच्या टोकावरच ज्याची बुद्धी रममाण होते आणि त्याच्या खाली जो येत नाही असा असलेला कुटील व्यक्ती आहे म्हणजे कुशाग्र. कुशाग्र बुद्धिवाला. आता व्यवहारात जो अर्थ आहे तो अर्थ आपण घेऊन पुढे चालू. कुशाग्र म्हणजे कोण आहे, तर अंतःकरण निश्चल आहे, स्थिर आहे, शांत आहे आणि जो ज्ञान ग्राहक सामुग्रीने युक्त आहे आणि ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता IQ लेवल ज्याची खूप मोठी आहे, अशा पद्धतीचा आपल्याला विचार करता येतो. मी आपल्याला असं सांगतोय की या अंतःकरणाचा विचार करा. अंतःकरण आहे का नाही माझ्याकडं, अंतःकरण आहे. स्थूल देह प्रतिबंधक. आता अंतःकरणाचा विचार करा. ज्याच्याने विपरीत निश्चय केला गेला ते काय, हा देह आहे. देह विपरीत निश्चय करतो. देह कसा विपरीत निश्चय करील, देह चालत सुद्धा नाही. जर प्राणहीन व्यक्ती झाला तर प्राणहीन असलेला व्यक्ती चालू तरी शकतो का, चालूही शकत नाही. मग तो व्यक्ती कशाच्या आधाराने चालतोय, प्राणाच्या, चेतनेच्या, क्रियेच्या म्हणजे कोणाच्या, काहीतरी निश्चय केल्याशिवाय चालेल काय, कोणता तरी निर्णय केल्याशिवाय चालेल काय. कोणताही निर्णय जोपर्यंत व्यक्ती करीत नाही तोपर्यंत चालणार नाही. जोपर्यंत कोणतीही पद्धतीची प्रतिज्ञा करीत नाही तोपर्यंत अक्रियवान होतो. अनिच्छा झाला की क्रियाही संपते व्यक्तीची. मला कोणतीच इच्छा नाही म्हटल्यानंतर व्यक्ती उठतो, जातो, चालतो, बोलतो, काहीतरी करतो का, आहे त्या स्थितीमध्ये निश्चित पडतो का, पडत नाही. तिथे जाऊन काहीतरी घ्यायचे म्हणल्यावर उठेल का, उठणार नाही. देवाच्या दर्शनाला जायचे म्हणल्यावर चालणार का, चालणार नाही. म्हणजे सगळा असलेला हा जो व्यवहार आहे तो सगळा असलेला व्यवहार कशाच्या आधारे चाललेला आहे, केवळ निश्चयाच्या आधारे चालला. मग निश्चय कोण करतं, अंतःकरणाशिवाय दुसरा कोणतीही सामुग्री, साधन आपल्याला सापडत नाही की जिथे अशा पद्धतीचा निश्चय होतो. मग त्या अंतःकरणाचा सुद्धा प्रतिबंध होतो का, होत नाही, होतो. मग ते अंतःकरण झालंय कुणामुळं, अंतःकरणाचा प्रकाश होतोय. अंतःकरण कसं हे कळतंय. मग अंतःकरण स्वतः या गोष्टी सगळ्या करतं का, ज्ञान त्याला होतं म्हणजे अंतःकरण प्रकाशित करतं का सगळ्यांना. या गोष्टीचा विचार ज्यावेळी केला गेला त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतो उत्पत्ती कुणापासून आहे, त्या गोष्टीचा विचार करा. जे कारणात असेल ते कार्यात निश्चित येतं. मी हे उत्पन्न कुणापासून झालं, तर महाभूतांपासून उत्पन्न झालं. कसं उत्पन्न झालं त्याचा विचार करताना एकत्रीकरणाचा विचार आहे. म्हणजे एकत्रित केले गेले. 4 मुलं वेगवेगळ्या ठिकाणी गेले, या एका मंडपात आम्ही एकत्रित आणून बसवली, बांधून बसवली. आता याच्या बाहेर जायचं नाही. जातात का बाहेर, हे एकत्रीकरण आहे. आणि पंचीकरण म्हणजे काय आहे, ते एकमेकात घालणे. पंचीकरणाचा अर्थ तसा आहे, एका अधिकरणात आणून ठेवणं, ह्याला एकत्रीकरण आहे. 2 पक्षवाले असतात, एकत्रित होतात का, होत नाही, होतात ना. आता सत्ता कशी झाली, एकत्रित झालेत म्हणजे मिसळले काय नाही. म्हणे आमच्या पक्षाची विचारधारा स्वतंत्र आहे, त्यांच्या पक्षाची विचारधारा स्वतंत्र. समाजाचं कल्याण व्हावं म्हणून आम्ही एकत्र, समाजाचं कल्याण व्हावं म्हणून आम्ही आलो का, आलो नाही. आमची मग एक सूत्री कार्यक्रम आमचा असा आहे, बाकी आम्हाला त्यांची विचारधारा मान्य नाही. कोणी हिंदवी स्वराज्य म्हणून ते आम्हाला मान्य नाही, पण आम्हाला मान्य काय, समाजाचं कल्याण हो, चांगली गोष्ट आहे. त्याच्यासाठी एकत्रित आले म्हणजे एकत्रीकरण झालं का, मिसळले. आता मिसळणे नावाची प्रक्रिया काय आहे, ह्याच्यातले 20 आमदार फोडायचे, आपल्या पक्षात घ्यायचे, आपले 10 त्याच्या पक्षात टाकायचे, त्याचे 10 इकडे घ्यायचे, आपल्यातला निरुपयोगी व्यक्ती तिकडे टाकायचा, आपल्यातला फोडणारा दुसरीकडे टाकायचा, एकाचा बली आणि 100 जण जोडून घ्यायचे. याला म्हणा पंचीकरण. हे असलं मिसळणं. मग ही प्रक्रिया तिथं नाही. एकत्रीकरण. एकत्रीकरण असल्यामुळं अंतःकरण चतुष्टय म्हणता येत. नाहीतर मग कोण, मन कोणाला म्हणता, चित्त कोणाला म्हणता, अहंकार कोणाला म्हणता आणि बुद्धी कोणाला म्हणता.
एकत्रीकरण आहे. मी एकत्रीकरण आहे म्हटल्यानंतर हे 4 जण तिथे तुम्हाला सांगता येऊ शकतात आणि वेगवेगळे असलेले हे वेगवेगळे कार्य करण्यासाठी म्हणून आपण वारंवार ती गोष्ट श्रवण केलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीत त्याचं एकत्रीकरण आहे असा विचार करा. एकत्रीकरण झालं आणि असं निर्माण झालं महाभूत. जड की चेतन? पृथ्वी बोलते का? आकाश बोलतं का? आकाशाचा शब्द आहे पण आकाश बोलत नाही. ज्याचा जो गुण आहे तोच तसा शब्द आपल्याला काही सांगत नाही. हे कर्म नाही. आकाशवाणी आम्ही ऐकली आहे, आकाशवाणीचं आम्ही श्रवण केलंय, आकाशवाणी झाली, अमुक झाली, तमुक झाली. त्या भविष्य पुराणामध्ये सुद्धा आकाशवाणी आपल्याला फक्त कंसाचीच माहिती आहे. इतर थोडी पुराण बघितल्यानंतर आकाशवाणी कळते. त्याच्यात आकाशवाणी त्या ज्यावेळी पहिल्यांदा आक्रमण भारतावर झालं यवनांचं, त्यावेळी सुद्धा इथल्या असलेल्या राजाला आकाशवाणी झाली असं वर्णन आहे त्याच्यात. आकाशवाणी झाली, अरे बाबा हे असं होणार आहे आणि तो अमुक अमुक कर म्हणजे ही गोष्ट होणार नाही. त्याच्यामुळे काही 100 वर्ष आक्रमण ते थंडावलं. जिथल्या तिथे ते राहिलं. त्या अरिह प्रदेशातून म्हणजे आता जो अफगाणिस्तान वगैरे हा प्रदेश आहे मरुस्थळ, तिथनं ते आलं नाही. कालिदास जो होता आणि त्याचा राजा भोज, ते आता फक्त आपल्याला कालिदास आणि भोजाच्या कथाच माहिती असतात. किती टन 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 ते त्यांनी एवढं केलेलं बघ. कालिदास फार विद्वान होता आणि भोज राजाला काही काम नव्हतं, मग तो त्याला प्रश्न विचारायचा आणि हा कविता करायचा. एवढंच रंगवले आपल्यासमोर, पण त्याची काय कथा ही माहित नाही. त्यांनी थोपवलेलं वातावरण आहे सगळं. त्यावेळी त्या राजाला भविष्य पुराणाच्या दृष्टीने आणि तिने सांगितलेल्या प्रमाणे आकाशवाणी झाली असाही विचार. या आकाशवाणी कुणी केली? आकाशाने. आकाशस्य वाणी ही आकाशवाणी असं आहे का ते? आकाशाची वाणी म्हणजे आकाशवाणी. आकाश बोलतं काय? आकाश बोलत, आकाशाचा आश्रय करून बोलणारी देवता आहे ना. आकाशाचा आश्रय करून बोलते मग आकाशवाणी. पृथ्वी गाईचं रूप घेतली आणि गेली. ही पृथ्वी गेली, ही पृथ्वी जाते. ही जर पृथ्वी जाऊ लागली आणि समजा ब्रह्मदेवाकडे गेली तर जाताना सगळे मेले असते ना. हल्ल्यानंतर राहील का काही? ब्रह्मलोक कुठे, ही पृथ्वी लोक कुठे राहील का काही? अभिमानी देवता चेतन स्वतंत्र आहे. अधिकार क्षेत्रावर असलेली देवता स्वतंत्र आहे. माझं घर, मग माझ्या घराच्या विटेला जर कोणी हात लावला, घर बोलतं का? मला का हात लावला? मग कमी बोलायला जातो, मी बोलायला जातो. मग मी चेतन निराळ आहे, ही गोष्ट निराळी. हा, सत्ता सगळीकडे माझी चालते, तशी याची सत्ता सगळीकडे चालते. देवतेची सत्ता तेवढी, त्याला कोणत्याही कोपऱ्यात काय झालं तर लगेच लक्षात येतं. आपली तशी काही सत्ता नाही, तेवढी व्यापकता नाही. त्यामुळे सांगितल्यानंतर कळतं, पण बोलणारे आपणच होत ना. त्या गोष्टीचा विचार केला असता एक गोष्ट लक्षात येते. अंतःकरण आहे, जड आहे की चेतन आहे? तर ते जड आहे अशा पद्धतीचा विचार होतो. म्हणजे जड आहे ते प्रकाशक होईल का प्रकाशित होईल? जड प्रकाशक असू शकतं का प्रकाशित होणार असू शकतं? प्रकाशक म्हणजे जो प्रकाशन करतो तो, ज्याला ज्ञान होतं तो. आणि प्रकाशित होणारा म्हणजे कोण? प्रकाशकाकडे, हा, ज्याला ज्याचं ज्ञान होतं तो, असा तो. मग प्रकाशित होणार आहे का प्रकाशक आहे? प्रकाशित होणार आहे म्हणजे अंतःकरणाच्या ठिकाणी सुद्धा प्रकाशकाची भूमिका देता येत नाही. मग कोण प्रकाशक म्हणून सांगावा लागतो? जो अंतःकरणाला सुद्धा हे ज्ञान देतो. म्हणजे काय ज्ञान देतो? एक पदार्थ ज्ञान होत असताना 2 प्रक्रिया सांगितल्या. काय? व्याप्त्या 2 सांगितल्या. एक व्याप्ती सांगितली वृत्ती व्याप्ती आणि दुसरी व्याप्ती काय सांगितली? फलव्याप्ती. फलव्याप्ती म्हणजे सांगितली काय? जो आभास आहे, जे आतलं चैतन्य, त्याचा असलेला जो प्रकाश आहे, त्या प्रकाशाच्या साह्यानं वृत्तीने जो आकार प्राप्त केला आणि तिथलं जे अज्ञान निवृत्त केलं आणि अज्ञान निवृत्त केल्यानंतर जो त्याचा आकार आहे त्या आकाराचं ग्रहण ज्याने केलं, ज्या प्रकाशाच्या साह्याने ते कळलं, तो कोण आहे? त्याला म्हणा फलव्याप्ती. मग फलव्याप्ती लागली का लागली नाही? लागली. वृत्ती व्याप्ती लागते, बरोबर लागते. तिथे तर अंतःकरण गेलंच पाहिजे, पण फलव्याप्तीची गरज आहे का गरज नाही?
स्वयं प्रकाश शून्य असलेल्या जड पदार्थाच्या ज्ञानाच्या संबंधाने कोणत्याही पद्धतीमध्ये इतर प्रकाश लागणार नाही असं होणार नाही. जड आहे ना तो, मग काहीतरी दिवा लागेल का लागणार नाही? दिवा लागेल. दिवा नाही लावला तर कसा काय तो प्रकाश दिसेल? आणि जो स्वयंप्रकाशवान आहे, अंधारात ठेवा, स्वतःच्याच प्रकाशाने चमकेल का? चमकणार नाही. स्वतःच्याच प्रकाशाने चमकेल ना. आणि जो स्वयंप्रकाश शून्य आहे तो चमकेल काय? त्याला प्रकाशच नाही म्हटल्यानं अन्याची साह्याची आवश्यकता आहे. अन्य प्रकाश, बॅटरी लावा, लाईट लावा, दिवा लावा, काहीतरी लावा, म्हणजे त्याला ज्ञान होतं असा आपल्याला विचार करता येतो. अंतःकरण आहे जड जर असेल, बाहेरच्या असलेल्या घटाधिक पदार्थांच्या संबंधाने जर फलव्याप्ती लागते, म्हणजे कोणता तरी प्रकाशक असा लागतो. अंतःकरण जड आहे, त्याच्याकडे कुठला आला प्रकाश? आणि त्याच्याशिवाय तर ज्ञान होत नाही. म्हणजेच अंतःकरणाच्या भूमिकेच्या मागेही कोणीतरी एक आहे की जो स्वयंप्रकाशवाने असं आपल्याला चिंतन करावं लागतं. म्हणजे कोण आहे? साक्षी म्हणा, आत्मा म्हणा, कुटस्थ म्हणा, जे म्हणायचे ते म्हणा, पण स्वयंप्रकाशवान असलेला तो असा जो आत्मा आहे तो आत्माच आपल्याला मानावा लागतो. त्याच्या संबंधाने एक उदाहरण दिलं गेलं की विचारसागर श्रवण केलेले लोक आहेत त्यांना ते उदाहरण माहिती असेल. कंदील आहे, आत दिवा लावलेला आहे, काच आहे आणि बाहेर एक पदार्थ आणि त्याच्यावर तो उजेड पडतोय. आता जर मी समजलो की बाहेरचा असलेला पदार्थ प्रकाशित कोणामुळे होतोय? काचेतून येणाऱ्या प्रकाशाने होतोय. काचेत प्रकाश आहे, काचेत प्रकाश, मध्यात प्रकाशाचं गमन आणि त्या विषयाचं होणारं ज्ञान झाली नाही त्या तरी पोटी. काचेत होणाऱ्या प्रकाशात आहे, काचेत न येणारा जो प्रकाश त्याच्याने ह्याचं ज्ञान होते. दिवा आम्ही मानित नाही, दिवा आम्हाला माहित नाही, आणि दिवा मालवला तर काचेत प्रकाश कुठं? हा, म्हणजे जो दिवा आहे तो माना न माना तो आहेच. काचेतला प्रकाश निश्चित काचेतल्या असलेल्या प्रकाशाने विस्तार ग्रहण केलाय आणि त्यांनी आजूबाजू प्रकाशित केली. ही गोष्ट खरी, त्याला काहीतरी वेगळं प्राप्त झालंय तिथून. पण काचेतलाच प्रकाश सगळं करतो, अंतःकरणच सगळं करतं असं म्हणता येत नाही. त्याला प्रकाश देणारा तिसरा कोणीतरी. मग ज्याच्या प्रकाशाने हे सगळं प्रकाशित होतं असा आत्मा आहे असं सांगितलं गेलं, ते ब्रह्म आहे असं सांगितलं गेलं. त्या अशा असलेल्या आत्म्याला तुम्ही म्हणा प्रकाशक आहे, तो सगळ्यांचं प्रकाशन करतो म्हणा, अंतःकरण वृत्तीच्या साह्याने प्रकाशन करतो, ही गोष्ट मात्र विसरता येणार नाही. नाही तर द्रष्टा नावाचा आत्मा होईल आणि द्रष्टा नावाचा जर आत्मा झाला ज्ञानग्राहक तर तो झाला तर त्याच्या ठिकाणी काही दोष जाण्याची संभावना असते. त्यामुळे त्या अशा असलेल्या आत्म्याकडे ती गोष्ट तशी सुपूर्द करता येत नाही, ती त्याच्याकडे देता येत नाही. तो स्वतः निर्विकारी असल्यामुळे, अविकारी असल्यामुळे त्या अशा असलेल्या आत्म्याचा प्रकाश आणि त्या प्रकाशाचं सह्य घेऊन अंतःकरणाला सगळं ज्ञान होतं असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजेच अंतःकरणाचा सुद्धा कोणीतरी एक प्रकाशक झाला का? झाला नाही. अंतःकरणाचा झाला. आता आत्म्याच्या संबंधाने प्रतिबंधाचा विचार करीत असताना, ज्ञानाच्या संबंधाने प्रतिबंधाचा विचार करीत असताना कोण कोण येईल आडवं? जे जे प्रकाशित होतंय त्याच्याच प्रकाशाने ते सगळं आडवेल. का होईल तसं? त्यांचं ज्ञान ग्रहण होतं. ज्ञान त्यांचं होते ना. इतराचं ज्ञान होते का? होत नाही. जगाचं ज्ञान होते, मग जग आडवय. देहाचं ज्ञान होते, देह आडवाय. अंतःकरणाचं ज्ञान होते, अंतःकरण आडवं. आता आडवं काय काय म्हणून सांगायला पाहिजेत? प्रत्येक वृत्ती आडव्यात म्हणून सांगावे लागतात. म्हणजे प्रतिबंधक आत्म्याच्या ज्ञानापर्यंत सगळ्या गोष्टीत असा आपल्याला विचार करावा लागतो. स्थूल देह संपला, त्याचा निराश झाला, तर्काने त्याचा निराश केला. प्राणाचा विचार करा, एक सूक्ष्म देह. अंतःकरण जो समुदाय, त्या समुदायाला सूक्ष्म देह म्हणा. त्याच्यात पंच प्राण, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय ही सगळी आणि अंतःकरण चतुष्टय असा सगळा विचार जो 16चा समुदाय, किंवा काही ठिकाणी मन आणि बुद्धी स्वतंत्र सांगून 17, पण आहे त्या अंतःकरण एक म्हणून जरी चाललं तरी 16चा तो समुदाय असा आपल्याला विचार करता येतो. या 16च्या समुदायाला म्हणायचं काय गेलं पाहिजे? सूक्ष्म देह म्हणा. याच्याने मी सगळ्या गोष्टी करतो. विपरीत निश्चय सुद्धा यानेच केला. रज्जूवर सर्पय सर्पय सर्पय
असा विपरीत निश्चय सुद्धा याच अंतःकरणाने केला. रज्जू आहे, सर्प नाही, सर्प नाही असा जो निश्चय आहे, हा जो निर्णय आहे, आणि दुःख निवृत्ती, भय निवृत्ती आहे, हा सुद्धा निर्णय या अंतःकरणाच्याच योगाने आम्ही केला. म्हणजे सगळ्या प्रकारचे असलेले जे निश्चय, भ्रमरूप आणि प्रमारूप, हे सगळ्या प्रकारचे असलेले निश्चय मी याच्याच द्वारे करतो. म्हणजे याचाही आपल्याला विचार करावा लागतो. सूक्ष्म देह जास्ती कठीण आहे. सुस्थूल देहाचा विचार एका क्षणात जातो. एक क्षणामध्ये ती गोष्ट बुद्धिपूर्वक विचार केला आणि त्याचं अनुसंधान सातत्याने ठेवलं तर हे म्हणजे मी नाही, या अशा असलेल्या ज्ञानाने तो व्यक्ती युक्त होतो आणि याच्यापासून होणाऱ्या दुःखाने तो त्रयस्थ होत राहतो. हे होतच राहणारे, हे होतच राहणारे अशा पद्धतीचा विचार तो करीत राहतो. मनाचा मारा करताना अवघड काम होतं. मन मात्र कुठे, अंतःकरण, मन म्हणजे इथं अंतःकरण, हे अंतःकरण मात्र जास्ती वेळ चालणार आहे. कसं जास्ती वेळ चालणार आहे? भ्रमरूप ज्ञानाचा विचार सुद्धा अंतःकरणाचा, परमारूप ज्ञानाचा विचार सुद्धा अंतःकरणाचा. हे आघवेयाची भूमिका सवेची चाले, हा भ्रमात सुद्धा आहे आणि भ्रमेमध्ये सुद्धा आहे. ज्ञान होईपर्यंत आहे, हे काय असा तसा होणार नाही, अनादी कालापासून आहे. आणि ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत सगळ्या असलेल्या भूमिकेत माझ्यासोबत चालणार आहे. त्यामुळे असं सुटणार नाही. देह आत्ता नाही पुन्हा, पण सूक्ष्म देह एकच. जर सूक्ष्म देह अनेक मानले असते तर अनंत जन्माचे संस्कार राहिले कुठे असते? या जन्मात अमुक अमुक संस्कार झाले, तो देह संपला, सूक्ष्म देह संपला, सगळंच संपलं. कर्मही गेलं, अकर्मही गेलं, पाप गेलं, पुण्य गेलं, सगळंच गेलं. पुढचा जन्म नवीन, पुन्हा नाविन्याचा अनुभव. कधी रावण व्हावं, कधी राम व्हावं, असा सगळाच प्रकार करावा लागेल ना. ते एक त्या फेसबुकला एका व्यक्तीने आज काही टाकलं होतं, तेवढं मी वाचलं. ते नित्य नैमित्तिक कर्मात काय पातकी होतो. नित्य नैमित्तिक कर्म करणारा पातकी आहे. पुन्हा पुढे काहीतरी म्हटलं ते मजेशीर काहीतरी लिहिले त्यांनी, याच्या संबंधाने येत आहे, म्हणजे इथं जुळून येते ते, त्यामुळे मी त्याचं स्मरण करतोय. हा बाबू निघते का? हा हा हा. नित्य नैमित्तिकास पतितः नित्य कर्मात भवेद द्विजः कर्मत्यागात भवेद विप्रः ब्राह्मणो रावण पूजनात. असं सांगितलं. उपरोधानी केलेली टीका. नित्य नैमित्तिक कर्म जर करू लागला तर काय होईल? पतित होताल. करू नका. नुसतंच नित्य कर्म करू लागला तर काय होताल? तर म्हणतात तुम्ही मग द्विज झाला, आता तुम्ही वर आला. आणि कर्मत्याग की आता तर विप्र झाला, आता ब्राह्मण झाला तुम्ही. विप्र झाला, आता त्या विप्रातही श्रेष्ठ कोण होईल? ब्राह्मणो रावण पूजनात. रावणाची पूजा केल्याशिवाय ब्राह्मण होणार नाही, अशा पद्धतीचा विचार आहे. म्हणजे हे काय आहे? हे आत्ताच आत्ता जर संपलं तर मग अशा पद्धतीचा आश्रय. कधी राम व्हावं, कधी मग रावण व्हावं, कधी कोणता असुर, काय ज्यावेळी जे उपभोगायचे, जसा नाविन्याचा अनुभव घ्यायचा आहे त्यावेळी तसं त्यांनी ग्रहण करावं आणि मग निर्माण व्हावं. म्हणजे माझ्या इच्छेने जन्म घेणार झालो ना, मी ईश्वर, मी ब्रह्म नाही, मी ईश्वर, अशा पद्धतीचा तिथून अर्थ आपल्याला निघतो. म्हणजे असं होतं का? असं होत नाही. म्हणून एक सूक्ष्म देह असं आपल्याला मानावं लागतं. सगळे संस्कार त्याच्या ठिकाणी राहतात. असा असलेला सूक्ष्म देह किती प्रतिबंधक? स्थूल देहा एवढा का त्याच्याहून जास्ती मानावा लागतो. त्याच्यात पंचप्राणाचा विचार सुद्धा, इंद्रियादिकांचा विचार सुद्धा याच असलेल्या पद्धतीत आपल्याला करता येतो. प्राण आहे, माझा प्राण आहे, विषय तिथे संपून जातो. मी त्याच्याहून वेगळा आहे. माझं मन, माझी बुद्धी, हे सगळं संपतं. आता एक शिल्लक राहतो याच्यामध्ये की जो मुख्य आहे. तो मुख्य कोण आहे?
त्याचं नाव आहे अहंकार. अहंकार म्हणजे काय? अहम. अहम म्हणजे काय? मी. आता इथे मीच ज्ञान हवंय आणि शेवटाला येऊन बसले कुठं? सूक्ष्म देहाची सगळ्यात सूक्ष्म अवस्था काय आहे? अहंकार. म्हणजे काय? मी ही अवस्था आहे. आता मी अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं म्हणत असताना सुद्धा अहम आला का आला नाही? अहम आला. अहंकार आला म्हणायचा का म्हणायचा नाही? अहंकाराची स्थिती सांगावी लागते. म्हणजे अहंकार कुठपर्यंत येणार आहे? एक केवळ असा अहंकार आहे की ज्या अहंकाराच्या निवृत्त्यर्थ म्हणूनच विवेकादी साधन आहे. नाहीतर याला काय विवेक लागतो? माझा देह संपला, काय बुद्धी का काय? फार बुद्धी नाही याच्यामध्ये. माझा प्राण संपला, प्राण याच्यात फार बुद्धी आहे का? नाही. पण विवेक पाहिजे कुठं? जो प्रगाढ विवेक हवाय ज्ञान साधनातला. हे साधन चतुष्टय संपत्तीची सांगितली. ती साधन चतुष्टय संपत्तीची पराकाष्ठा आणि परीक्षा होतेच कुठं? याच्यात होत नाही, फक्त अहंकारात होते. कारण का? अहंकार हा ज्ञानाच्या असलेल्या स्थितीत सुद्धा आहे आणि अज्ञानाच्या असलेल्या स्थितीत सुद्धा आहे. अज्ञानपणा जो आत्ता आहे त्याच्यात सुद्धा मी 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 हेच आहे. आणि मौली काय म्हणतात? ते बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. नवल अहंकाराची गोठी. हा, नवल अहंकाराचे गोठी. विशेषे लागे सज्ञानापाठी, विशेषे न लागे अज्ञानापाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. हे अहंकाराचं काम असं आहे, दुसरं कोणाचं काम नाही. ते अहंकार मात्र एवढं काम करतो. अहंकाराचं हे वैशिष्ट्य आहे. अहंकार प्राण तुमचा ज्ञानात येणार नाही, अज्ञानातच आहे. स्थूल देह तुमचा अज्ञानातच आहे, त्याला ज्ञानामध्ये काही त्याचं स्थान नाही. हा, ते प्रारब्ध कर्माने राहील, पण त्याचा काही विशेष धर्म नाही. मन तिकडे येणार नाही, त्याचं तर लय होतं, ते संपून जातं. समाधी म्हणजे काय? तेच प्रक्रिया आहे सगळी. मग चालतंय तिथं कोण? ज्ञानच होते तुम्हाला. कशाने? महावाक्य शेवटी दिली. आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होत असताना सगळीकडे हीच प्रक्रिया सांगितली. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मा, अयमात्मा ब्रह्म, हीच प्रक्रिया सांगितली. आता अहंकार येऊन बसला कुठं? अहंकाराचं टोक कुठे आहे? अहंकाराचं टोक तिथपर्यंत आहे. म्हणजे अहंकार हा अशा पद्धतीचा आहे की जो आत्म्यापर्यंत जाऊन बसला आहे असा आपल्याला विचार करता येतो. या अहंकाराचा विचार करा. बाकी कोणी आत्मा नाही ही गोष्ट कळते, पण अहम ब्रह्मास्मी इत्यादी वाक्याने अहम जो तिथे ध्वनित केला गेला, जो उद्घोष झाला, त्याच्याने अहंकार गृहीत होतो. ही गोष्ट विसरता येणार नाही. कोणताही कसल्याही पद्धतीचा सिद्धांती असो, पूर्व पक्षी उत्तर पक्षी कुणी असो, अहम ब्रह्मास्मी मधलं अहम हे अहंकाराचं कथन करीत नाही असं म्हणूच शकत नाही. त्याला म्हणताच येणार नाही की अहंकार तिथं सांगितलाय. हीच गोष्ट आपल्याला सांगावी लागते. म्हणजे काय सांगितलं महावाक्याने? अर्थ काय सांगितला? सरळ सरळ अर्थ पहा महावाक्याचा. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. मी म्हणजे कोण? अहंकार. म्हणजे महावाक्याला सांगायचे काय? मी ब्रह्म आहे म्हणजे अहंकार ब्रह्म आहे सांगायचे का? सांगायचं नाही. सरळ अर्थ आहे त्याचा. अहंकार म्हणजे ब्रह्म आहे, मी म्हणजे ब्रह्म आहे. मग अहंकाराचं ब्रह्माशी अभेदत्व सिद्ध झालं का? झालं नाही. अभेदत्व सिद्ध होतं. आता या अहंकाराचा विचार सूक्ष्म देहात आहे. सूक्ष्म देहाचा बाध झाल्याविना पुढे तर जाता येत नाही. आणि अहंकाराचं ऐक्य तर ब्रह्माशी करून ठेवलेलं आहे. आणि हे काय आपण केलेलं नाही. लांब पर्यंत पोचली. आता प्रकाशकाच्या पुढे प्रकाशकाचाच अहंकार लढतोय. शेवटपर्यंत हा चालतोय ना. अहंकार आला का? आला नाही. अहंकार अडवाला. या अहंकाराला आता घालवायचं जर म्हटलं तर अहंकाराचा विचार करावा लागेल. अहंकार किती मोठा आहे. अहंकार जर कळला तर मग त्याला घालवण्याची काहीतरी प्रक्रिया करता येऊ शकते. आणि त्याच वेळी लक्षात येईल की नामदेवराय का म्हणतात अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकाशी लागू नये. अहंकाराचा वारा लागता का म्हणे. हे का म्हणतात? त्याचं गांभीर्य काय?
ही गोष्ट आपल्याला त्यावेळी लक्षात येईल. कारण का अहंकाराने घात काय होतो, अहंकाराचं स्वरूप काय आणि अहंकार कुठपर्यंत जातोय, जे शेवटची फसवी वाट ती आहे का शेवटची खरी वाटती आहे, या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. अहम ब्रह्मास्मी या एका असलेल्या वाक्याने निश्चित लक्षात घेता येतं की तिथला जो अहम आहे तो अहम अहंकार वाची आहे. कोणत्या पद्धतीत अहंकार वाची आहे, नाही म्हणे 3 पद्धतीत शब्दाचा विचार केला जातो. एक आहे वाच्यार्थ, दुसरा आहे लक्षार्थ आणि तिसरा आहे गौणार्थ. तिन्ही पद्धतीमध्ये शब्दाचा विचार करता येतो आणि तिन्ही पद्धतीत शब्दाचा विचार केल्यानंतर जो एकटा सिद्ध होतो तिन्हीतून, तो मात्र त्याचा खरा अर्थ आहे असं आपल्याला लक्षात घेता येतं. मग अहंकार आणि अहम ब्रह्मास्मी याच्यातून अहम जो सांगायचा, ब्रह्म म्हणून सांगायचा, ब्रह्माशी अभेद सांगायची ही गोष्ट निराळी. पण अहम म्हणून जो सांगितला मी आणि अहंकार म्हणून जो सांगितला गेला तो अहंकार म्हणजे आत्मा नाही का? आत्म्याकडे ती गोष्ट केंद्रित होते का नाही, आत्म्याकडे लक्षित होते का नाही? आत्म्याचं ब्रह्माशी ऐक्य सांगायचंय का अहंकाराचं सांगत बसायचे? आत्म्याचं सांगायचंय. मग आत्म्याचं सांगायचे म्हणजे अहम ब्रह्मास्मी म्हणताना अहंकार घेतला का घेतला नाही? अहंकार घेतला. म्हणजे अहंकार म्हणजे आत्मा ही गोष्ट पहिल्यांदी माना, मग ब्रह्माशी ऐक्य होतं का होत नाही ही गोष्ट नंतर बघू. महावाक्य खरं का खोटं ते नंतर तपासता येईल. आत्ता सिद्ध होते काय? आत्ता सिद्ध आहे अहंकार म्हणजे आत्मा सिद्ध होतो. मग आत्मा हा अर्थ अहम या शब्दाने निघतो का? मग तिन्हीतून निघाला पाहिजेत, म्हणजे खरा अर्थ आहे तिन्हीतून निघाला पाहिजे. गौणार्थाने ती गोष्ट, गौणार्थाने सुद्धा अहमचा व्यवहार आत्म्यासाठीच व्हायला पाहिजे. वाच्यार्थाने सुद्धा अहमचा व्यवहार आत्म्यासाठीच व्हायला पाहिजे आणि लक्षार्थाने सुद्धा अहमचा व्यवहार आत्म्यासाठीच व्हायला पाहिजे. म्हणजे काय होईल? अहम म्हणजे मग आत्मा सांगता येईल, तोपर्यंत सांगता येणार नाही. आता हा जो अहंकार आहे या अहंकाराचा विचार करा. अहंकार निर्माण होतो का होत नाही? निर्माण होतो. प्रस्थापित होतो का होत नाही? हे माझं आहे, हे काय? ममत्व, अहंता आणि ममता, हे काय आहे? अहंता असेल तर ममता, ममता असल्यावर अहंता नसते. अहंता पहिली मी आणि मग माझं, तोच तर येत नाही. ही अहंता आहे आणि मग माझं याच्यातून होतं का होत नाही? मग माझेपणा निर्माण होतो का होत नाही? याच्यावर अधिकार मी गाजवतो, याच्यावर अधिकार मी गाजवतो, मी गाजवतो म्हणजे अहंकार. लहान मुलाला अहंकार असतो का? जो मोठ्या माणसांकडे असतो तो असतो का? विपरीत काय विकृत असलेला म्हणा, काय म्हणायची ते म्हणा, मी तर तिथेही येतच. ते काय जन्माच्या आधीपासून चाललेलीच प्रक्रिया आहे. मी आहे, मी आहे, मी आहे. मग तो असलेला अहंकार तो सोडा. आत्ता असला अहंकार बघा, हा अहंकार निर्माण होतो का होत नाही? अहंकाराला उत्पत्ती का उत्पत्ती नाही? अहंकाराची उत्पत्ती मानावी लागते, अहंकाराचं वर्धन मानावं लागतं, अहंकाराचे संस्कार मानावे लागतात, अहंकारात विकार मानावे लागतात आणि अहंकाराचा नाशही आपल्याला मानावा लागतो. जोपर्यंत अहंकाराचा नाश आपण मानित नाही तोपर्यंत निरहंकार वृत्तीचा व्यक्ती आहे असं कसं म्हणते? निरभिमानी वृत्तीचा व्यक्ती असं कसं म्हणते? ब्रह्म अहंकारी समजता का? ब्रह्माचं वर्ण आत्मा कसा का असे ना, ब्रह्म तसं आहे का? ब्रह्म तसं नाही. आणि मला तर ब्रह्माचं ज्ञान हवंय आणि ब्रह्माशी ऐक्य केलं तर खरं मोक्ष आहे. नुसता आत्मा जाणून मोक्ष होत नाही, आत्मा ब्रह्म हे जाणून मोक्ष होतो. आता आत्मा कसा का असे ना, ब्रह्म अहंकारासारखं आहे का? ब्रह्माचा विचार करा. ब्रह्म तसं आहे का? ब्रह्म तसं नाही. मग अहंकार असा आहे म्हटल्यानंतर त्यांचं ऐक्य होतं का? त्यांचं ऐक्य होणार नाही. म्हणजे अहंकाराच्या ठिकाणी विलक्षणता काही आहे का? नाही, वैलक्षण्य काहीतरी आहे. मग या अहंकाराचा आपल्याला काही विचार करायचा आहे. अहंकार म्हणजे नेमकं काय आहे? अहंकार वृत्ती काय आणि अहमाकार वृत्ती काय, या गोष्टीचाही आपल्याला काही विचार करायचा आहे. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचे चिंतन उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की